आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं आहे, मी तुमच्या पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी मुंबईच्या दिशेने कूच केल्याचे दिसले. अंतरवाली सराटी येथून मराठा समाज त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघालाय. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ते भावूक झाल्याचे दिसले. मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही, मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढत राहणार असे म्हणत त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. यावेळी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ. नाही वाईट हे वाटतं 54 लाख नोंदी मिळाल्या. 45 वर्षापासून समाज लढतोय. करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले. आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचं आई बहिणीचं कुंकू सुद्धा गेलं. अरे इतकं निर्दयी सरकार असू शकतं? ज्या सरकारला या मराठ्यांनी हृदयपणा काय असायला पाहिजे. माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय. हजारो केसेस झाल्या, आमच्या माता माऊलींचे डोके फोडले, तरी आम्ही शांततेत करतोय. आजही 1 महिना झालाय आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली, तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला, खूप अन्यायाचा कळस झाला. आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. हे बघा, मी लढायला मरायला कधीच भेट आणि भेटणार सुद्धा. पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो, सरकारमध्ये असू शकतो. शेवटी तुम्ही सुद्धा माणूस आहेत, तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. अरे जर तुमच्या डोळ्यात देखता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे. आणि तुम्ही मात्र संतापाची लाट म्हणून समोर येईल. लाट तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असं नसं. फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं आहे, मी तुमच्या पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही. ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागं हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजात मोठे व्हावेत